हॅलो व्ह्यूवर्स, स्पर्धायुग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. जर तुम्ही सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे सरळ सेवा भरतीविषयी जे काही महत्त्वाचे अपडेट्स असतील, GRs असतील, ॲडव्हर्टाइजमेंट असतील, ते आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळून जातील. जर तुम्हाला स्पीड स्लो वाटत असेल तर तुम्ही यूट्यूबवर फास्ट करून पाहू शकता. 1.2 किंवा 1.5 वर तुम्ही स्पीड करून पाहू शकता. अतिशय धक्कादायक बातमी आहे ही. GNM आणि BSc नर्सिंगवाल्यांसाठी काय आहे ते आपण पाहणारच आहोत. हे पहा, इथे आरोग्य विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर जिल्हा परिषदेने ही यादी जाहीर केलेली आहे. यामध्ये बघा, आरोग्यसेवक महिला या संवर्गाच्या पदभरतीसाठी मूळ कागदपत्रांची पडताळणी केलेल्या उमेदवारांची माहिती आणि इथं अपात्र उमेदवारांची यादी दिलेली आहे. पदाचे नाव बघा, इथे आरोग्यसेवक महिला, इथं अनुक्रमांक दिलेला आहे, इथं गुणवत्ता क्रमांक दिलेला आहे, इथं उमेदवाराचे नाव आहे, इथं अर्ज ज्या प्रवर्गातून केलेला आहे तो प्रवर्ग आहे, इथे तुमचा स्वतःचा प्रवर्ग दिलेला आहे, एकूण प्राप्त गुणांची माहिती इथे आहे, जन्मदिनांक इथे दिलेला आहे, 25 ऑगस्ट 2023 तुमचं वय इथं दिलेलं आहे, शैक्षणिक अर्हतेची माहिती इथं दिलेली आहे आणि इथं जाहिरातीनुसार शैक्षणिक अर्हता आहे की नाही याची माहिती दिलेली आहे आणि शेरा इथं तुम्हाला दिलेला आहे. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर GNM आणि ANM व्यतिरिक्त काही NCL काहींचे अवैध आहे, त्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. तरी अशा उमेदवारांनी लक्षात घ्यायचं आहे की तुमचं जर NCLमुळे जर तुम्हाला अपात्र केलं असेल तर तुम्ही संपर्क करा जिल्हा परिषदेशी आणि तुमचं NCL सबमिट करा. ठीक आहे. नाहीतर तुम्ही समजताल की फक्त GNM आणि BSc नर्सिंगवाल्यांना अपात्र केलेलं आहे आणि NCLकडे तुम्ही लक्ष देणार नाही. तर इथं तुम्ही शेरा नीट पहा, तुमचं नाव इथं पहा आणि शेरा पहा. आता इथं पहा, GNMच्या इथे तक्त्याच्या पुढं दिलेलं आहे की जाहिरातीनुसार ते पात्र नाहीत, नो दिलेलं आहे आणि इथं दिलेला आहे शेरा अपात्र विथ शैक्षणिक अर्हता नाही. हे बघा, BSc नर्सिंगसाठी सुद्धा सेम इथं नो दिलेला आहे आणि इथं शेरा दिलेला आहे की विथ शैक्षणिक अर्हता नाही. सेम इथं GNM साठी तुम्ही पाहू शकता, तीच गोष्ट दिलेली आहे. BSc नर्सिंगसाठी तीच गोष्ट दिलेली आहे, इथं तीच गोष्ट दिलेली आहे. जास्त करून तुम्हाला GNM आणि BSc नर्सिंग यांनाच अपात्र केलेलं दिसून येईल. हे पहा, पूर्ण इथं तुम्ही पाहू शकता शेऱ्यामध्ये तेच आहे, शैक्षणिक अर्हता नाही, शैक्षणिक अर्हता नाही, शैक्षणिक अर्हता नाही, शैक्षणिक अर्हता नाही, वगैरे वगैरे वगैरे. पण NCL वाले जे आहेत त्यांनी लक्ष देऊन अशी कार्यवाही करायची आहे. तेव्हा इथे तुम्हाला एक टीप दिलेली आहे आणि ही लागू आहे NCL ज्यांचं नाही स्वीकारलेलं, म्हणजे ज्यांना NCLमुळे अपात्र करण्यात आलेलं आहे त्यांच्यासाठी आहे. उपरोक्त यादीमधील प्राथमिकदृष्ट्या अपात्र ठरलेले उमेदवार हे त्यांच्या मूळ कागदपत्राच्या पडताळणीवरून ठरविण्यात आलेले आहे. उपरोक्त यादीबाबत काही आक्षेप असल्यास आक्षेप दिनांक 4 ऑक्टोबर 2024 अखेर सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद अहमदनगर येथे सादर करण्यात यावेत. मुदतीनंतर येणारे आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत. तर इथं GNM आणि BSc नर्सिंगवाल्यांना काय करायचं आहे, तर त्यांना त्यांची मेजॉरिटी दाखवायची आहे आणि जेवढे अपात्र केलेले आहेत त्यांनी त्यांचे आक्षेप जसं सांगितलं इथं तसे नोंदवायचे आहेत. तरच तुमची कोर्ट केस सुद्धा मजबूत होईल. तसं तर यांच्याकडून काही रिस्पॉन्स येणं अपेक्षित नाही आहे, परंतु प्रयत्न करणं तुमच्या हातात आहे. तुम्हाला न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. बाकी ANM वाले जे आहेत त्यांनी NCLची गोष्ट लक्षात घ्या आणि त्यानुसार इथं तुम्हाला संपर्क करायचा आहे, तुमचं जर नाव असेल तर. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक यू.